सर, राज ठाकरेंनी विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यामध्ये सिद्धिविनायक दानपेटीचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा? आणि सिद्धिविनायक दानपेटीचा मुद्दा उपस्थित करून जो गैरव्यवहाराची चौकशीची मागणी केली. तर मला काय कल्पना नाही ते काय म्हणाले ते, पण ठीक आहे ना की जर त्यांनी उपस्थित केला असेल तर त्याची पूर्णपणे व्यवस्थित चौकशी करून त्याचं निरसन झालं पाहिजे. जर कोणी असं कोणावर जर बोट दाखवलं त्या दानपेटीच्या बाबतीमध्ये तर कोणीतरी ते त्याची शहानिशा करावा लागेल. अपना जो विद्यार्थी सेना का जो मेळावा था उसमें ये बयान दिया है कि जो मुंबई का सिद्धिविनायक ट्रस्ट का मंदिर है उसमें जो दान धर्म होता है उसमें कुछ गैर प्रकार हुआ है, उसकी इंक्वायरी की मांग की. देखिए उसमें कुछ ये जो है चढ़ावा जो लोग चढ़ाते हैं भगवान को, सिद्धिविनायक जी को, उस चढ़ावे में कुछ गलत हुआ है या कुछ मतलब जो चंदा जमा होता है उसमें, तो शायद उनके पास कोई मालूमात होगी, वो अगर सरकार को शासन को दे देंगे तो उसकी इंक्वायरी होगी और क्या गलत है क्या सही है वो साबित होगा. अभिजित दिपके यांनी म्हटलंय की भाजपच्या नेत्यांसाठी वेगळा कायदा किंवा आयटी सेलसाठी वेगळा, जे आयटी सेलवाले महिलांच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट करतात त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील का, किंवा संसदेमध्ये देखील शिवराळ भाषा वापरली जाते. आता असं आहे ना की प्रत्येकजण कोण काय काय म्हणतो त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारणार का. अनेक लोक जेवढे नेते आहेत ते काहीतरी बोलणार, म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असणार तथ्य नसणार, पण त्याचं उत्तर मी देणार काय. पण ठीक आहे, दिपके म्हणतात त्याप्रमाणे जो आहे सगळ्यांना सारखा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलेला आहे. पत्रकार परिषद म्हटलंय की पंतप्रधानांना मानसोपचार करण्याची गरज आहे. ज्या पद्धती ज्या हुकुमशाहीने ते देश चालवत आहे ते घातक आहे असं संजय राऊत म्हणतात. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की इंदिरा गांधी होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी किंवा आय काँग्रेस यांचं खूप मोठं भांडण होतं. पण प्रत्यक्ष इंदिरा गांधी म्हटल्यानंतर मात्र ते आम्हाला सांगायचे की ठीक आहे आपलं भांडण जे आहे त्या पक्षाबरोबर आहे, त्यांच्यावरही काय आपल्याला काय ठपके ठेवा, पण आपण हे विसरता कामा नये की त्या देशाच्या प्रधानमंत्री आहेत, तो त्यांचा मान राखला पाहिजे. हे मी बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलेलं वाक्य आहे. उद्धव ठाकरेंनी पुढची निवडणूक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढतील असा खोचक टोला जयकुमार गोरेंनी लागवला. अरे चालायचंच आता, पक्ष त्याच्या विरुद्ध पक्ष, सरकारी पक्ष, विरोधी पक्ष, वेगवेगळे पक्ष, तर हे एकमेकाचे जे आहेत वर ट्रोल करणारच, काहीतरी बोलणारच, टीका टिप्पणी चालणार. त्याप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला. आता त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आरएचए नावाची एक पार्टी उगम होऊ पाहते. आरक्षण हटाव असा नारा दिला जातोय ठिकठिकाणी, त्या संदर्भात आंदोलनं पण सुरू झाली. असं लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काहीतरी पार्ट्या काढतातच आहे. त्यामुळे ते जे पार्ट्या काढतात त्यांचा जो हेतू असतो तो हेतू सफल होतोच असं नाही. कारण हे सगळं जर करायचं असेल तर संविधान बदलावं लागेल, आणि ते बदलणार आहे का कोणी. पण ते हवा निर्माण करतात लोक. माफ केलंय, मात्र या आंदोलनामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केली, ज्यांची डोकी फुटली, त्यांचं काय करणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. नाही तर त्याने प्रश्न निर्माण केलेले आहेत, सरकार त्याचा विचार करील. परत संसद चालू आहे, संसदमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातीलच ना या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. सरकार त्याच्यावर काही निर्णय घ्यायचा तो घेईल. मैं समझता हूँ कि भाई सांसद शुरू है, सांसद में इसके बारे में बहुत बड़ी बहस हो रही है, सरकारी पक्ष की ओर से भी और विपक्ष की ओर से भी, और जिनको मार लगा है या जिनको और कुछ तकलीफें हुई है तो उसके बारे में सरकार कुछ कदम उठाएगी. अब उसके लिए जो है संसद में जो है विपक्ष के लोग बात करते हैं, वो देखेंगे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.